बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आले। मागच्या वेळी आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, ती आज संपत आहे। कोर्टाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कोर्टामध्ये एनसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत। मुख्याधिपिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या एफआर मध्ये लावला नव्हता, तो ऍड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, परंतु ते आता पोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे। पोलीस कोठडीची मागणी केली होती। पोलीस कस्टडी आम्ही मागणी केली होती, परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआरचा आणलेला आहे। सेक्शन 6 चं महत्त्व काय आहे? त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे। त्यांनी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिजमेंट 14 दिवसाची मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।